भाषेला खरंच मनापासून मुजरा करावा अशीच आपली मराठीची ही भाषा आहे. मराठी भाषा म्हणजे आपुलकीची भाषा, मराठी भाषा म्हणजे कर्तव्याची भाषा, मराठी भाषा म्हणजे प्रेमाची भाषा आणि याच मराठीचं भवितव्य आपण जपलं पाहिजे. पाहूयात मराठी भाषेसंदर्भातचा हा अस्मिता विजनचा हा खास वृत्तांत. माय मराठी भाषा नांदावी आपल्या ओठावर, तिचे आषाढ मेघ बरसावे आपल्या जीवनावर, इथे तिथे वाचता यावं तिच्या अक्षरांचा चेहरा, तिच्या अमृत शब्दांना करावा मानाचा मुजरा. मराठी भाषेला मानाचा मुजरा करावा इतपत आपली भाषा समृद्ध आहे. मराठी भाषा प्राचीन, साधारणपणे 2400 वर्षांची भाषा आहे. 12व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे अस्सल गुणगौरव गायलाय. भारतात मराठी भाषा ही 3ऱ्या क्रमांकाची भाषा आहे. जवळपास 15 कोटी लोक ही भाषा व्यवहारात बोलली जाते. मराठी भाषेतून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले मराठी साहित्य आहे आणि साहित्यिकही आहेत. महाराष्ट्रातील महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून प्राप्त मान्यता झालेली आहे. मराठी भाषेत एका शब्दांचे अनेक अर्थही उपलब्ध आहेत. भाषेमध्ये लवचिकता हा तिचा मूलभूत अंश आहे. इतर भाषेमध्ये याचा वणवा आहे. तिचा मार्दव गोडवा आपणास अधिक भावतो. भाषेचा वापरही मुख्यतः आपल्या घरातून सुरुवात व्हायला हवी. मराठी माणूस भेटल्यावर अथवा रिक्षा, टॅक्सीवाले यांच्याशी आपण मराठीतच बोललं पाहिजे. रस्त्यावरचा व्यावसायिक पाट्याही मराठीत असाव्यात. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, जिथे जिथे लोकसमूहाने वावरतात तिथे आपण मराठी भाषा बोलली पाहिजे. मराठी साहित्य, ग्रंथ, शाळा, शिक्षण, वर्तमानपत्र, दूरदर्शन, मराठी मालिका, चित्रपट यामुळेही आपली मराठी भाषा समृद्ध होते. शासकीय कार्यालय आणि ज्ञानव्यवस्थेमध्ये मराठी भाषेचा वापर व्हायला हवा. जे काही थोडं बहुत इंग्रजी शब्द मराठीत रुजले ते तसेच राहिले तरी मराठी भाषा उन्नत होईल. लहान मुलांना मराठी गोष्टीचे चांदोबा, इसाब, नीती, राष्ट्रपुरुषांचे, महाथोर पुरुषांची चरित्र पुस्तकं वाचायला द्यावीत. आपण मराठीतून कथा सांगायला हव्यात. मुलांना बाजारातून फिरवताना त्यांना विविध वस्तूंची नावं ही मराठीतूनच सांगायला हवीत. मराठी भाषा बोलण्यामुळे आपल्याला कमीपणा येतो ही न्यूनगंडाची भावना आपण दूर करायला हवी. मराठी भाषेमध्ये अहिराणी, माणदेशी, मालवणी, कोळी, कोल्हापुरी, चंदगडी, बोली, बेळगावी, मराठवाडी, नागपुरी, वराडी, जाडी, बोली, तंजावर मराठी, नारायणपेठी बोली, भटक्या विमुक्त या मराठी मातृभाषेच्या संलग्न भाषा जतन व्हायला हव्यात. वरील सर्व बोलीभाषेतील साहित्यिक आपल्या परीनं लिखाणातून, व्याख्यानातून भाषेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. राज्य शासन ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध निर्णय घेते. शासकीय व्यवहारात मराठी भाषा वापरण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. त्याचीही अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास भाषेचं उत्कृष्ट संवर्धन होईल. संत ज्ञानेश्वर यांचे बोलच मराठीला तारतील. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षर रसिके मेळवीन.